नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपल्याला ज्या काही माहिती मिळतील त्या सर्व आपल्या ज्या खऱ्या ज्या शेळीपालनातील अडीअडचणी असतील ती माहिती आपल्याला यूट्यूब चॅनलमार्फत आपल्याला मिळत राहील. तर मित्रांनो, जर आपल्याकडं मॅनपॉवर नसेल आपण शेळीपालन करायचा विचार करत आहात आणि आपल्याला टाईमच नाही, आपण कुठं बाहेर सिटीत राहतो किंवा आपण जास्त त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नाही, 8 दिवसाला लक्ष देऊ शकतो, तर अशा व्यक्तींनी शेळीपालन करणे हे टाळायला पाहिजे. कारण की हा व्यवसाय माणसाच्या भरोश्यावर करावा असा व्यवसाय नाही. तर आपल्याला काय वाटतं, आपण 100 शेळ्या घेऊ किंवा 50 शेळ्या घेऊ, एक माणूस ठेवू आणि मग आपलं शेळीपालन असं करू तसं करू, हे असं यूट्यूबला पाहून किंवा ऑनलाईन सोशल मीडियाला पाहून हे शेळीपालन असं करणं जमत नाही. कारण की याला बऱ्याचशा अडचणी येतात. जो घरचा व्यक्ती तोच आपण ह्या सगळ्या अडचणीला मात करून हे शेळीपालन करू शकतो. कारण की त्याला माहिती आहे, काही झालं तर हा व्यवसाय आपला आहे आणि आपला व्यवसाय आपल्यालाच करावा लागणार आहे. त्याच्यामुळं तो व्यक्ती ते करू शकतो. कारण की कसं आहे, बाहेरचा माणूस आणि घरच्या माणसाचा जमीन आसमानचा फरक असतो. बाहेरचा माणूस जो करू शकतो ते घरचा माणूस जो करू शकतो ते बाहेरचा माणूस करू शकत नाही. कारण की त्या व्यक्तीला काही गरज अशी, म्हणजे आपल्या एवढी गरज अशी काही राहत नाही. त्याला काय आपला महिना चालू आहे असं त्यांचं काम असतं. तर हे कसं आहे, यांना कधी पण काही पण अडचण येऊ शकते. जे म्हणतात ना, हाडूक आणि काडूक, असं आहे शेळ्याचं काम आहे. काचासारखं, म्हणजे काच खाली पडली का फुटून जाती, असं हे शेळ्याचं काम असतं. कारण की कधी त्यांना काय होईल ते सांगताच येत नाही. आत्ता या इथंच त्या गावानीच्या पलीकडं एक पिल्लू जे फसलं होतं, ते वरती ते गेलं का खायला, ते पलीकडे गेलं आणि तिथं पलीकडे जाळीच्या आणि गावानीच्या मध्ये जाऊन फसलं. ते बरेच वेळेस दांगड्या करत होतं, ओरडत होतं. तर आम्ही आलो आणि त्याला पाहिलं. आणि याच्या जागेवर कधी माणूस असता आणि माणूस बाहेर असता, इथं नसता, तर ते शक्य नव्हतं. आणि कारण की त्याचं गळ्याला थोडंसं फाशी लागल्यासारखं झालं होतं. ते पिल्लू तिथंच मेलं असतं. असं बरेचशा अडचणी येतात शेळीपालनामध्ये. तर आपण हा विचार करत असाल तर आपण शेळीपालन नाही केलेलं बरं. कारण की आणि परत आपण जे यूट्यूबला जे मुलाखती पाहून शेळीपालन करतो, म्हणजे कसं, आपल्या 20 शेळ्या, 20 गुणिले आपले 40 पिल्लं, परत 40 गुणिले 7,000, 8,000, 10,000, काय जे आपलं गुणाकार करायचा, मग आपले 2 लाख, 3 लाख, 4 लाख, हे इतकं काही शक्य नाही आहे या व्यवसायामध्ये. आपण हे असं करत असाल तर आपण नाही केलेलं बरं. कारण की आपलं वाटतं तेवढं शक्य नाही आहे. कारण की हे जे समोर जी क्वालिटी दिसते याच्या मागची मेहनत भरपूर आहे. ती मेहनत तर आपल्याला दिसत नाही, खर्च भरपूर आहे. आपल्याला फक्त काय दिसतंय, 20 गुणिले 40, 40 गुणिले 7,000, 10,000, 8,000, बस आपल्याला एवढं फोनवर गुणाकार करणं हे सोपं आहे. कारण की हे इतकं सोपं नाही वाटतं तेवढं. कारण की बऱ्याच शेळीपालकांना शेळीपालन चालू केलं आणि 2, 4, 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये बंदही पडलं. कारण की हे टिकवणं इतकं सोपं नाही आहे. कारण की याला मेहनत इतकी घ्यावं लागते का जीवापाड मेहनत घ्यावं लागते. कारण की मी आता सकाळी यांना 7 वाजेच्या आधी, म्हणजे जवळपास 6:30 वाजता त्यांना चारा टाकून गेलतो. आणि आता परत आलो तर आता जवळपास 1 वाजला. आता परत त्यांना चारा टाकला आणि सकाळी पाणी ठेवून गेलतो. आता पाणी संपलं, परत पाणी ठेवायचं आहे. इतकं म्हणजे आपल्याला 3 टाईम आपल्याला त्यांना इतकं मेहनत घ्यावं लागते, तरच आपल्याला यश मिळतं. आणि समोर असं हे दृश्य दिसतंय, या दृश्यामागं भरपूर अशी मेहनत आहे. आणि हे मेहनत घेतल्यानंतरच आपल्याला हे पुढं पाहायला भेटतं. तर आपल्याला फक्त याच्यामागं आपल्याला असं वाटतं असं भरपूर मुनाफा आहे. मुनाफा आता आहे तसा, पण कष्ट भरपूर आहे. तर बघा, आपल्याला शेळीपालन करता वेळेस थोडीशी काळजी घ्या. आणि क्वांटिटीमध्ये काम करत असाल आपण तिथंच हा तर चांगलं आहे. आणि शेळीपालन व्यवसाय असा आहे, नुसतं शेळीपालनावर अवलंबून राहणं इतकं काही असं सोपं नाही आहे. कारण की आपल्याला त्याच्याबरोबर दुसरं पण व्यवसाय पाहिजे. शेती पाहिजे, शेती नसली तर दुसरा धंदा पाहिजे.
काहीतरी म्हणजे नुसतं आपण डायरेक्ट आपल्याला बाकी काहीच नाही, आपल्याला फक्त शेळीपालन करायचं. मग इतकं काही सोपं नाही आहे आणि नाही केलेलंही चांगलं. हां, तर बघा, काही अडीअडचण असल्यास, शेळीपालन नवीन चालू करत असल्यास तर मला संपर्क करा. आपण योग्य अशी माहिती देऊ. आपण कुठल्याही खोट्या मुलाखती आणि खोट्या बातम्या आपण सांगत नाही. जे काही ते योग्य आणि योग्य असंच मार्गदर्शन आपण करत राहू. धन्यवाद मित्रांनो.